रत्नागिरीच्या मिरकडवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई। मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर। मिरकडवाडा बंदर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। यवतमाळमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या 50 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई। वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई। नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यापासून बंद। सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं पोलीस तपासामध्ये अडचण। सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी। जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या बाळस परिसरामध्ये केळी पिकांवर कुकुंबर रोगाचं सावट। रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा रोगाचं सावट। केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। नाशिकच्या मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकांवर परिणाम। गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा शिरकाव। लोहा तालुक्यामधल्या किवळामध्ये मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह। पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय जाहीर। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अतुल भोसलेंचे आभार। निर्णयामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 1600 विद्यार्थ्यांना लाभ होणार। साताऱ्यामधल्या पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव दिलं, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सलादेवी देसाई असं नामांतर। अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन। आमदार राजेश वानखेडेंकडून स्पर्धेचं आयोजन। शहरामध्ये 3 दिवस स्पर्धा चालणार।